बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गोळीबार प्रकरणातील प्रकाश लोंढेंसह तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आतापर्यंत 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा निर्णय औरंगाबाद उच्च न्यायालयानं चुकीचा ठरवलाय। 2 महिन्यांच्या आतमध्ये बोर्ड पुनर्स्थापित करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 11 तारखेला मोर्चा काढला जाणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी निकष पूर्ववत करण्याची मागणी आणि जनावरांची नुकसान भरपाई देण्यासाठीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होणार असून सरकार याचा धसका घेईल अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेने दिली आहे। अमगावातील मार्तंडराव बहेकार जिल्हा परिषद कन्या शाळेची दुरावस्था झालेली आहे। वर्गखोल्या जीर्ण झालेल्या असून शाळेमध्ये शौचालयाचाही अभाव आहे। मात्र या सर्वांकडे जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याच्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलेला असून वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी समस्त चाकणवासियांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय। वाहतूक कोंडीमुळे तब्बल 1700 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। 7000 कुटुंबीय बेघर झाली आहेत असा दावा आंदोलकांनी केलाय। उत्तर सोलापूर तालुक्याला सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसलाय। विद्यार्थ्यांचं शालेय साहित्यही वाहून गेलेलं आहे। शेतशिबिरात पाणी घुसल्यानंतर अनेक संसारिक साहित्याचं सुद्धा नुकसान झालंय। गोंदियाच्या चुंबली गावातील नागरिकांनी आमदारांकडे समस्या मांडल्या। तातडीने गावातील समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी आमदारांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। पुण्यातील कोंढवा परिसरात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकलेत। कोंढव्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू असून पोलिसांनी कारवाई करत सगळे फ्लेक्स काढून टाकले। सुप्रीम कोर्टानं रस्ता अपघातांना राष्ट्रीय आपत्ती म्हणत दुचाकीवरून प्रवास करताना सुरक्षेसाठी आणि अपघात रोखण्यासाठी नवीन नियमावली जारी केलेली आहे। नो हेल्मेट नो फ्युएल धोरणाला आता गती मिळणार आहे। मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। बीडच्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांची आरेरावी करत उर्मट भाषा वापरल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेमधील सिनियर केजीचे विद्यार्थी अभिज्ञा म्हस्के आणि कबीर उगले यांनी पुढाकार घेतलाय। या दोघांनी बचत केलेले पैसे पूरग्रस्तांसाठी दान करण्याचा निर्णय घेतलेला असून ते चिमुकले गेल्या काही दिवसांपासून वाळूज बाजार नगर आणि सिडको भागात स्वतः फिरून देणगी गोळा करत आहेत। स्मार्ट लाईट मीटर विरोधात सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कोकरूडमध्ये लोकशाही संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा फटका बसत असून या अन्यायकारक मीटर विरोधात होम हवन आंदोलन करत स्मार्ट मीटर जाळण्यात आले। सांगलीच्या भिलवडी परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांचा जीवघेणा धोका आता निर्माण झालेला आहे। रस्त्यांवरती आणि शाळा कॉलेजच्या परिसरात आणि निवासी वसाहतींमध्ये मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। परभणीच्या जिंतूर तहसील कार्यालयावरती शेतकरी संघटनांनी आंदोलन केलंय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। परभणीमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। महावितरणचं खासगीकरण थांबवण्यासह विविध मागण्यांसह हा संप पुकारण्यात आलाय। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारलाय। विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी या आंदोलकांकडून केली जाते। अकोल्याच्या पातूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केलंय। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। पालघरमध्ये वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। प्रलंबित 8 मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे। राज्यभरात विद्युत कर्मचारी अभियंता आणि अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 3 दिवसीय संप पुकारण्यात आला। या संपात सोलापुरातील 1200 कर्मचारी सहभागी झाले।
पुण्यातील चाकणमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधामध्ये चाकणकर रस्त्यावरती उतरले. एमआयडीसी परिसरातील उद्योजकांसह नागरिकांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. पीएमआरडीए कार्यालयाबाहेर मोर्चा अडवल्यामुळे अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली. मोर्चा अडवण्याचं नेमकं कारण काय असा सवाल अमोल कोल्हेंनी पोलिसांना विचारला. खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील सर्व वीज कर्मचारी आजपासून 3 दिवसांच्या संपावरती गेले. विद्युत वितरण कंपनीच्या वतीने कंपनीची पुनर्रचना करण्याचा घाट घातला जातो. याच्याच विरोधात कोल्हापुरातील 2,500 कर्मचारी रस्त्यावरती उतरत आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात राज्यातील वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी आजपासून 3 दिवसांच्या राज्यव्यापी संपावरती गेलेत. या संपाचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या ठिकाणी औष्णिक वीज केंद्रांवरती सुद्धा दिसून आलेला आहे. या संपामुळे वीज निर्मिती प्रक्रियेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी दाखले देण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कोकणातले कुणबी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आलेले आहेत. 2 सप्टेंबरच्या GRने मराठा समाजातील लोकांना ओबीसीमध्ये घुसखोरी करण्यास परवानगी देऊन टाकली असा आरोप आंदोलक करत आहेत. नागपुरात उद्या सकल ओबीसी समाजाकडून मोर्चा काढला जातोय. यशवंत स्टेडियम पासून हा मोर्चा सुरू होणार आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मोर्चाची आणि सभास्थळाची पाहणी केली. योगेश कदमांनी एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून त्या परवान्यावरती सही केल्याची माहिती रामदास कदमांनी दिली आहे. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये असा हस्तक्षेप चुकीचा असल्याचंही ते म्हणाले. रामदास कदमांनी त्या नेत्याचं नाव घेणं टाळलंय, त्यामुळे तो बडा नेता कोण असा सवाल आता उपस्थित होता. रामदास कदमांची उलटी गिनती सुरू असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे. तर रामदास कदम हे छमछम बारवाले म्हणून प्रसिद्ध असल्याची टीका सुद्धा भास्कर जाधवांनी केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अंधारेंनी ही मागणी केली आहे. योगेश कदमांसारख्या लोकांना कधीपर्यंत पाठीशी घालणार? योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी अनिल परब यांनी केलेली आहे. कदमांना हटवेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही परब यांनी दिला आहे. गृहराज्यमंत्र्यांनी राज्यात थैमान घातलंय. योगेश कदम यांचे अनेक कारनामे समोर आणलेत. मंत्र्यांनी काहीही केलं तरी चालतं अशी परिस्थिती आहे अशी टीका अनिल परब यांनी केलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्र्यांना पाठीशी घातलं असा आरोप सुद्धा केला आहे. पुण्यातील गँगवॉरला सरकारचा पाठबळ असल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय. निलेश गायवळच्या भावाला कदमांकडून शस्त्र परवाना देण्यात आला. खुनाचा खंडणीचा गुन्हा असलेल्या कदमांनी परवाना दिला असा आरोप अनिल परब यांनी केलाय. गुंड गायवळ सरकारच्या हातावरती तुरी देऊन पळून गेला. पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला होता. कदमांनी पोलिसांचं नीतिधैर्य खच्चीकरण केलं अशी टीका परब यांनी केलेली आहे. दुसऱ्याचा जीव घेणाऱ्याला सरकार शस्त्र परवाना कसं देतं असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. योगेश कदम यांच्या खुर्चीचा अपमान करतायत. योगेश कदमला काय कळतं त्याला कोण विचारतं असं म्हणत अनिल परबांनी योगेश कदमांवरती हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांनी कदमांवरती कारवाई न केल्यास आम्ही रस्त्यावरती उतरू असा इशाराही अनिल परब यांनी दिलाय. बाळासाहेबांना विलन बनवायचा प्रयत्न सुरू आहे. कदमांसारख्या लोकांना बाळासाहेबांचं नाव पुसायचं आहे असा आरोप अनिल परबांनी केलाय. बाळासाहेबांचे ठसे उद्धव ठाकरे का घेतील असा सवाल अनिल परबांनी विचारलेला आहे. योग्य व्यक्ती नसल्यामुळे पोलीस आयुक्तांनी घायवळला शस्त्र परवाना नाकारला होता. पोलिसांची परवानगी नसताना परवाना का दिला असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी सुद्धा राऊतांनी केली. सरकारनं आता जागोजागी काउंटर लावायला हवेत. गुन्हेगारांना शस्त्र परवाने देण्यासाठी गृहराज्यमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. खुशाल यावं आणि माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावं अशी जाहिरात आणि काउंटर लावा म्हणजे शस्त्र परवाना देताना अडचण येणार नाही असा टोला विजय वडेट्टीवार यांनी योगेश कदमांना लगावलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निलेश गायवळला शस्त्र परवाना दिल्याचं समजलं. मात्र त्यांच्यावरती जे आरोप केले जात आहेत त्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करतीलच असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं आहे. भाजपाची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका घेणार आहेत. उद्या नाशिक आणि मराठवाडा विभाग पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार असून 11 तारखेला आणि 13 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि अमरावती, नागपूर विभागात बैठक होणार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. रोहित पवारांच्या आईनंतर त्यांच्या वडिलांनीही निलेश गायवळ बरोबर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असतानाच आज रोहित पवार यांनी महायुतीमधील नेत्यांचे गायवळ बरोबरचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत.
त्यानंतर सोशल मीडियावरती व्हिडिओ वॉर सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. तर रोहित पवारांकडून सुद्धा इतर नेत्यांचे व्हिडिओ आपल्याला आता व्हायरल केल्याचं बघायला मिळत आहे. व्हिडिओ वॉर आता सोशल मीडियावरती सुरू झालेला आहे. ड्रायव्हरसोबत कोणाकोणाचे व्हिडिओ आहेत, कोणाकोणाचे फोटो आहेत ते एकमेकांविरोधात आता शेअर केले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरती हे व्हिडिओ वॉर रंगल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. रोहित पवारांच्या आईवडिलांचे ड्रायव्हरसोबतचे व्हिडिओ आपण बघितले होते. रोहित पवारांकडून सुद्धा इतर नेत्यांचे आता व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत, ते बाहेर आणले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरती व्हिडिओ वॉर रंगल्याचं बघायला मिळत आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. ठाणे महापालिकेतील लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळेच्या जामीन अर्जावरती सुनावणी दरम्यान कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना चांगलंच झापलेलं आहे. कोर्टानं विचारलेल्या प्रश्नांची तपास अधिकाऱ्यांना उत्तरं देता न आल्यामुळे कोर्ट चांगलंच संतापलं. कोर्टाने तपास अधिकाऱ्यांवरती प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांची आता चांगलीच भंबेरी उडाली आहे. कोर्टानं पोलीस अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचं आपल्याला बघायला मिळते. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अजित, खरं तर सुनावणी पार पडत होती, मात्र कोर्ट जे आहे ते चांगलंच संतापल्याचं बघायला मिळते. काय नेमकं घडलंय? अमित, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या विभागाकडे हा तपास वर्ग केला गेला आणि त्यानुसार शंकर पाटोळे यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार होती. या दरम्यान जे तपास अधिकारी आहेत ते पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचे आहेत. मुळात उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणी तपास करणं अपेक्षित आहे, असं कोर्टाने त्यांचं जे म्हणणं आहे ते तिथं मांडलं किंवा तिथं स्पष्ट केलं. पण पोलीस इन्स्पेक्टर दर्जाची व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला कसा काय हा तपास दिला यावर प्रश्नचिन्ह न्यायालयाने उपस्थित केला. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस तपास कुठपर्यंत आलेला आहे, मोबाईल जो आहे तो फॉरेन्सिकला दिलेला आहे का, अशा वेगवेगळ्या ज्या प्रश्न जे आहेत तपासामधले किंवा तपासामधले ज्या वेगवेगळे मुद्दे ते न्यायालयाने जेव्हा विचारले, न्यायाधीशांनी विचारले, तर तपास अधिकाऱ्याला त्याची समाधानकारक उत्तर देता आली नाही. आणि न्यायालय जे आहे, न्यायाधीश जे आहे त्यांचा मुळात संताप होण्याचं कारण जे तपास अधिकारी आहेत त्यांना तपास जो आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आलंय हा इन्व्हेस्टिगेशन जो आहे तो देखील निश्चित. धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.